शाळेत जाण्यासाठी 5 किलोमीटरचा पायी वळसा घालावा लागत असल्यामुळे विद्यार्थी जीव धोक्यात घालून नदीतल्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करतायत। हा धक्कादायक प्रकार पालघरच्या वाडा तालुक्यातला आहे। वाडा तालुक्यातील नाकडपाडा इथे विद्यार्थी गारगाव इथल्या आश्रमशाळेमध्ये शिक्षणासाठी जातात। मात्र विद्यार्थी राहत असलेलं गाव आणि शाळा हे अंतर कमी असल्याचं कारण देत या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेने निवासी वसतिगृहात राहण्यासाठी प्रवेश नाकारला आणि त्यामुळे अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून भर पावसाळ्यामध्ये नदीवर तयार करण्यात आलेल्या या बंधाऱ्यावरून ही मुलं जीवघेणा प्रवास करतायत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आता तरी शाळा प्रशासनाने याची दखल घेतली आहे का? मुलांना वसतिगृहात यानंतर तरी प्रवेश मिळेल का? कारण अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून मुलं प्रवास करतात। नक्कीच अगदी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार आणि मोखाडा हे तालुके अतिदुर्गम भागात मोडले जातात। आजही या भागातील अनेक गावापर्यंत रस्ते पोहोचलेले नाहीत, तर काही गावांमध्ये रस्ते आहेत पण पूलच नाहीत। पावसाळा आला की काही या परिसरामध्ये पूर परिस्थिती ओढावते आणि मग नागरिकांसह विद्यार्थ्यांना जीवावर उदार होऊन जो आहे तो प्रवास करावा लागतोय। आजच बघितलं तर आश्रमशाळेत गारगाव येथे आश्रमशाळेत शिक्षणासाठी विद्यार्थी जात आहेत आणि या आश्रमशाळेत वसतिगृहाने प्रवेश नाकारल्यामुळे आज रोज पावसाळ्यात नदी पार करावी लागत आहे आणि या वाहत्या बंधाऱ्यातून चालत जावं लागत आहे। स्थानिकांची आता मागणी आहे की या बंधाऱ्याची उंची वाढवावी, तर दुसरीकडे पालकांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याची मागणी जी आहे आता जोर धरू लागली आहे। अगदी त्याच्यामुळे आता या समस्येकडे कधी नेमकं लक्ष दिलं जात आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। विद्यार्थ्यांचा जीव असा धोक्यात घालून त्यांनी प्रवास करणं फार उचित नाहीये। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। नाही, आम्ही बंधाऱ्यावरून जातो। पावसाला असला कर बंधाऱ्याला आम्ही जात नाही, मग आम्ही घरी राहतो। आणि मग रोज पायी प्रवास करता? किती करता तुम्ही प्रवास? इकून जाताना 5 आणि तिकून येताना 5, एकूण मिळून 10 किलोमीटर। लांबून आलो का 5 किलोमीटर होतो। म्हणजे जायचं 5 किलोमीटर, यायला 5 किलोमीटर, म्हणजे रोजचं 10 किलोमीटर होतं। मग तुम्ही बंधाऱ्यावरून जाता, मग तो रस्ता शॉर्टकट आहे तुम्हाला का? हो। आणि तिथून गेला तर मग किती किलोमीटर तुम्हाला वाचते तुमचं? 2.5 किलोमीटर। पोरांना या जायला चांगली ही होईल असं, आणि ह्या साईडला जर इकड पूल नाही झालं तर पोरांची हैराणी होईल। येताना जाता येतात जर 5 किलोमीटर जायचा प्रवास झाला आणि याचा 5 किलोमीटर प्रवास झाला तर जाऊन येऊन 10 किलोमीटर प्रवास होईल। जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयीसुविधा होतील। सरकार का आमची काय मागणी आहे? पोरा एवढे लांब जातात, आम्हाला तिथं पूल पाहिजेत होता। बारका धरण दसात आहे पण त्याच्यावर चिकूट पोरा एखाद जर खाली पडला तर आमची लुसकानी होऊन जाईल। मग ते आम्हाला तिथं एक तर सरकार करून एक तर पूल द्या मोठा, एक तर आम्हाला बस द्या।